निवडणुका लढतील असा आमदार रोहित पवार दावा करतात. नाही, गेले आपण काही महिन्यांपासून पाहतोय रोहित दादा हे सातत्यानं खोटं बोलत बोलत आजपर्यंत महाराष्ट्राच्या जनतेला खोटं इथपर्यंत बोलत आले की ते खोटं बोललेलं सुद्धा आता खरं वाटायला लागलेले. एखादी मर्यादा ओलांडून इथपर्यंत खोटं बोलणं, एखाद्या नेत्यावरती आरोप करत असताना आपण कशा पद्धतीने आरोप करतोय. जे लोक आदरणीय पवार साहेबांसोबत, आदरणीय अजितदादांसोबत 35-40 वर्ष राजकीय जीवनामध्ये सातत्यानं त्यांच्या अडीअडचणीत प्रत्येक क्षणाला उभे आहेत, अशा नेत्यांवरती टीका टिप्पणी करताना आपण थोडंसं वय मर्यादा, त्यांच्या कामाचा आवाका किंवा त्यांचं योगदान हे देखील आपण सगळ्यांनी जाणलं पाहिजे. आता रोहित पवारांना कोण कुठल्या पक्षात जाणारे, कोण कुठनं लढणारे 2029ला हे जर कळायला लागलं असेल तर याचा अर्थ त्यांनी काय भविष्यवाणीचा नवीन धंदा खोललाय की काय, हा सुद्धा आमच्या समोर प्रश्न आहे. 2029ला कोण कुठून लढणार आहे ह्यापेक्षा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनीतराव वहिनींच्या पाठीमागं एक संघ आहे. आदरणीय भुजबळ साहेब असतील, तटकरे साहेब असतील, प्रफुल्लभाई असतील, वळसे पाटील साहेब असतील, मुंडे साहेब असतील, हे सगळे मंडळी आज एका ताकदीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा उभा करण्यामध्ये तन मन धनानं सुनीतराव वहिनीच्या मागे खंबीरपणाने उभ्या असताना हे जाणीवपूर्वक अशी विधानं करायची आणि कुठंतरी संभ्रम तयार करायचा, हे राजकारण करण्यापेक्षा आपण आपल्या मतदारसंघात जावं, तिथं चांगली कामं करावी.